नमस्कार रसिकांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे। आज मी आपल्यासमोर माझी अति आत्मविश्वास ही कथा सादर करणार आहे। चला तर ऐकूया। दुपारचे 4 वाजले होते। सुदर्शन नगर पोलीस चौकीत ती तरुणी वावटळीसारखी आली आणि इन्स्पेक्टर विश्वासच्या टेबलसमोर येऊन थांबली आणि म्हणाली, मला वाचवा, माझा जीव धोक्यात आहे। इन्स्पेक्टर विश्वास फडणीसने तिला बसायची खूण केली। ती बसताच तिच्यापुढे पाण्याचा ग्लास सरकवला आणि कॉन्स्टेबल मंजिरी देशमुखला बोलवलं। त्या तरुणीने एका दमातच ग्लास रिता केला। ती साधारण 30शीतली सुंदर सुखवस्तू घरातील तरुणी दिसत होती। तसाही सुदर्शन नगर हा सुखवस्तू लोकांचाच भाग होता, त्यामुळे अशा केसेस क्वचितच येत। ती थोडी शांत झाल्याचे बघून इन्स्पेक्टर विश्वासने विचारलं, आता काय झालं ते जरा सविस्तर सांगा। एव्हाना मंजिरी पण तिचं रायटिंग पॅड घेऊन आली होती। त्या तरुणीने सांगायला सुरुवात केली, मी देविका चौधरी NCLमध्ये सायंटिस्ट म्हणून नोकरी करते। इथे सुदर्शन नगरला लेन नंबर 8मध्ये आमचा आशीर्वाद बंगला आहे। माझे पती अनिल चौधरी भारतीय सैन्यात कर्नल होते। स्वेच्छानिवृत्ती घेतल्यावर त्यांनी इथेच संगमवाडीला एक मोठं गॅरेज सुरू केलं आहे। आमच्या लग्नाला 2 वर्ष झाली आहेत। पुढे बोलावे की नाही या विचाराने ती जरा थांबली असं जाणवताच इन्स्पेक्टर विश्वास धीर देत म्हणाले, विना संकोच सांगा, त्याची कुठेही वाच्यता होणार नाही याची मी खात्री देतो। त्यामुळे ती धीर धरून पुढे बोलू लागली। गेली 2 वर्ष खरंच सुखासमाधानात आणि शांततेत गेली। कुठेही तक्रारीला जागा नाही। मग आताच काय झालं तेच तर कळत नाही। गेल्या 2 आठवड्यापासून अनिलचं वागणं चमत्कारिक झालं। ते कसं? मागच्या आठवड्यात घरी पार्टी होती। त्या पार्टीत त्याने सर्वांसमोरच मला धमकी दिली की तुझं आता फार झालं, तुझा काउंटडाऊन सुरू म्हणून। सर्वांना आणि मला पण वाटलं की जरा एखादं ड्रिंक जास्त झाल्याने तो बोलला असेल, पण तसं नव्हतं। कशावर? दुसऱ्या दिवशी त्याने मला परत धमकावलं की काल जे काही बोललो ती गंमत समजू नको, तुझा शेवट लवकरच होणार। तुमचं किंवा त्याचं दुसऱ्या कोणाबरोबर काही छे हो अजिबात नाही। बरं, मग तुम्ही ही गोष्ट जवळच्या कोणाला सांगितली का? नाही, माझ्या आईवडिलांचं वय झालंय, ते उगाच काळजी करतील म्हणून सांगितलं नाही। आणि अनिलकडचं तर कोणीच नाही। म्हणजे अनिलने तसं काही लपवलेलं नाही, तो एकटाच आहे। याआधी त्याचं लग्न झालं होतं, पण दुर्दैवाने त्याची पहिली पत्नी लग्नानंतर वर्षातच एका अपघातात गेली। बरं, आता नंतर काय झालं? 3-4 दिवस शांततेच गेले। अनिल पण जरा निवळल्यासारखा वाटत होता, पण आज दुपारी तो माझ्यावर अचानक चालून आला आणि माझा गळा दाबू लागला। मी कशी बशी त्याच्या दावडीतून सुटले। मला वाटलं की तो आता परत चाल करून येईल, पण तो अचानक थांबला आणि म्हणाला, राहू दे, आत्ता नाही, पण रात्री 9 वाजता मी तुझा खून करेनच। कशी बशी त्याची नजर चुकवून मी इथे आले। तेवढ्यात एक 35शीतला उंच रुबाबदार तरुण तिथे आला आणि देविकाला तिथे बघून म्हणाला, थँक गॉड देविका, तू इथे आहेस।
आणि इन्स्पेक्टर विश्वासला म्हणाला, सर मी अनिल चौधरी रिटायर्ड करणार. आपलं सकाळी फोनवर बोलणं झालं होतं. काही न बोलता इन्स्पेक्टर विश्वासने त्याला देविकाच्या बाजूच्या खुर्चीत बसायची खूण केली. बसता बसताच तो म्हणाला, सॉरी सर, तुम्हाला उगीच त्रास झाला. पण देविकाचं मागील वर्षी मिसकॅरेज झालं, त्यामुळे तिला हे असले वास होतात. हे सर्व भयचकित होऊन बघणारी देविका इन्स्पेक्टर विश्वासला म्हणाली, म्हणजे अनिलचं आणि तुमचं आधीच बोलणं झालं होतं? इन्स्पेक्टर विश्वासने होकारार्थी मान हलवली आणि म्हणाले, तुम्ही असं बोलाल हे पण त्यांनी सांगितलं होतं. आणि मी तुम्हाला मूर्खासारखी माझी कथा सांगत बसली. मला जर कल्पना असते तुम्ही आणि अनिल आधीच मिळाला आहात तर. तिचं वाक्य अर्ध्यातच तोडत इन्स्पेक्टर विश्वास म्हणाले, देविका, मी फक्त त्याच्याशी फोनवर बोलणं झालं एवढंच म्हणालो. तू तुझं बोलणं पूर्ण कर. देविका थोडी साशंक झाली, पण स्वतःला सावरून पुढे बोलू लागली, हा खोटं बोलतोय सर. मला भास वगैरे काही होत नाहीत. माझी मनस्थिती पूर्णपणे ठीक आहे. मला 2 महिन्यापूर्वी प्रमोशन मिळालं आहे. भास होत असते तर प्रमोशन मिळालं असतं का? यावर 1-2 मिनटं कोणी काहीच बोललो नाही. थोडा विचार करून इन्स्पेक्टर विश्वास देविकाला म्हणाले, तुझ्या वडिलांचा नंबर आणि पत्ता दे. तसंच NCLमधील तुझ्या वरिष्ठांचा पण नंबर दे. त्याप्रमाणे देविकाने नंबर आणि पत्ता दिला. नंतर ते अनिलला म्हणाले, तुझी पण सैन्यातील सर्व माहिती दे. त्यावर त्याने त्याचा आय कार्ड आणि मुख्यालयातले नंबर दिले. ते सर्व मंजिरीकडे देत इन्स्पेक्टर विश्वास म्हणाले, हे सर्व क्रॉस चेक कर. देविका आणि अनिलला ते म्हणाले, तुम्ही सध्या जाऊ शकता, पण अनिल तू शहर सोडून जायचं नाही. आणि देविका, धोका असो की नसो, दर तासाला मला या नंबरवर फोन करायचा. जाताना अनिल एका पोलिसापाशी जरा जास्तच रेंगाळला. हे पण इन्स्पेक्टर विश्वासने बघितलं. एव्हाना 5:30 वाजले होते. 7 वाजेपर्यंत मंजिरीने सर्व माहिती क्रॉस चेक केली. अनिलची आणि देविकाची पण सर्व माहिती तंतोतंत जुळत होती. फक्त देविकाच्या बाबतीत ती जरा शीघ्रकोपी आहे असं तिचे वरिष्ठ म्हणाले, एवढंच. सर, मला तर वाटतं की देविकाची मनस्थिती काही ठीक नसावी. मंजिरी दोघांचेही रिपोर्ट इन्स्पेक्टर विश्वास यांना देत म्हणाली. त्यांनी पण सर्व डिटेल्स परत बघितले आणि ते मंजिरीला एवढंच म्हणाले, समथिंग इज फिशी. का कोण जाणे, मला सारखं वाटत आहे की उत्तर आपल्यासमोरच आहे पण आपल्याला दिसत नाही आहे. चल आपण देविकाच्या वडिलांना भेटू. देविकाचे वडील जवळच्या सोसायटीत राहत होते. इन्स्पेक्टर विश्वासने त्यांना आपण कशाला आलो हे काही स्पष्टपणे सांगितलं नाही. उलट कर्नल अनिल एका समारंभात भेटले. त्यांनी तुमचा पत्ता दिला होता आणि तिकडे आलोच आहे, तर एक भेटूया तुम्हाला या विचाराने आलो अशी प्रस्तावना केली. आणि हळूच विचारलं की तुमचा जावई फारच गुणी आहे हो, हे रत्न तुम्हाला कसं काय भेटलं? त्याबरोबर देविकाचे वडील खुश झाले. अहो, सर्व नशिबाच्या गोष्टी असतात. आमच्या 2 रूम भाड्याने द्यायच्या होत्या. एजंट करवी अनिल आम्हाला भेटला, तेव्हा ओळख झाली. त्यांनी पण काही न लपवता त्याची सर्व माहिती आम्हाला दिली. जसं की त्याचं एक लग्न आधी झालं आहे. दुर्दैवाने त्याची पत्नी एका वर्षातच अपघातात गेली म्हणून.
तसेच सैन्यात तो कर्नल होता म्हणून. आणि एवढंच नाही तर त्याने त्याचं सर्व्हिस बुक पण माझ्याकडे दिलं, जे अजूनही माझ्याकडेच आहे. हो का, मला बघायला मिळेल? इन्स्पेक्टर विश्वास म्हणाले. हो, का नाही. त्यांनी ताबडतोब उठून ते सर्व्हिस बुक इन्स्पेक्टर विश्वासच्या हातात दिलं. त्यांनी ते चाळलं. पहिलं पान बघताच ते ताडकन उठले आणि देविकाच्या वडिलांना म्हणाले, मला एक अर्जंट काम आठवलं आहे. मी हे सर्व्हिस बुक माझ्याबरोबर नेतो, नंतर परत करेन. आणि त्यांचा निरोप घ्यायचाही सौजन्य न दाखवता ते ताबडतोब बाहेर पडले. मंजिरी पण पाठोपाठ बाहेर आली. तेवढ्यात त्यांना देविकाचा फोन आला. सर, घरात कोणीच नाही, मला फार भीती वाटते, मी मैत्रिणीकडे जात आहे. देविका, कोणत्याही परिस्थितीत तू घर सोडू नकोस, तुझ्या जीवाला धोका आहे. आम्ही 10 मिनिटात आलोच. तेवढ्यात जर अनिल आलाच तर त्याला बोलण्यात गुंतव. घाबरू नको, आम्ही आलोच. त्याच वेळी आशीर्वाद बंगल्यात दुसरं नाट्य सुरू झालं. 8:45च्या दरम्यान अनिल परतला आणि देविकाला तिच्या सुटकेससह बघून नाटकीपणे म्हणाला, ही अक्कल, हा शहाणपणा तू दुपारीच दाखवला असता तर मला माझा प्लॅन बदलायची गरज पडली नसती. आता तू गेली नाही तरी मला तुला मारावंच लागेल. पण का अनिल, मी असं काय केलं आहे? माझा काय दोष आहे? दोष त्या 2 कोटीच्या पॉलिसीचा आहे. म्हणजे तू तुझ्या पहिल्या पत्नीचा पण अशाच रीतीने? हो, मी तिचा काटा काढला आणि तोही इतक्या बेमालूमपणे की कोणालाही कसलाही संशय आला नाही. इथे मात्र तू पहिलेपासूनच घोटाळे करत बसलीस. त्या इन्स्पेक्टरला तर मी गुंडाळलं. आता तुझा नंबर बघ, बरोबर 9 वाजत आहे. मी किती वेळेचा पक्का आहे हे तुला माहितीच आहे. बरोबर त्या क्षणी इन्स्पेक्टर विश्वास दरवाजावर लाथ मारून आत घुसले. हातातील पिस्तूल अनिलवर रोखत ते म्हणाले, अनिल, मुकाट्याने हात वर कर आणि मागे फिर. 1 पाऊल जरी पुढे टाकलंस तर मी गोळी झाडेन. दुपारी माझ्या माणसांनी तुला पोलीस चौकीत सांगितलंच आहे की मला आरोपीला कोर्टात उभं करण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नसतो म्हणून. तेवढ्यात 2 पोलीस आले. त्यांनी अनिलला बेड्या ठोकल्या आणि घेऊन गेले. ते जाताच देविका ताण संपल्याने सोफ्यावर अक्षरशः कोसळली. इन्स्पेक्टर विश्वास तिला मनापासून म्हणाले, देविका, तू खरंच फार धैर्याने वागलीस. देविकाला पाणी देत आणि तिच्याजवळ बसत मंजिरी म्हणाली, सर, मला एक गोष्ट कळली नाही. तुम्हाला अनिलचा केव्हा संशय आला? इन्स्पेक्टर विश्वास शांतपणे म्हणाले, तोतया अनिलने कर्नल अनिल चौधरींची आयडेंटिटी चोरून त्यावर बनावट कागदपत्र अगदी व्यवस्थित केलेली होती. पण त्याचा अति आत्मविश्वास त्याला नडला. कारण त्याच्या सर्व्हिस बुकमध्ये सर्व्हिसचा कालावधी दिला होता 10 वर्ष आणि रिटायर होतेवेळीचा हुद्दा दिला होता कर्नल. यावरून मला संशय आला, कारण भारतीय सैन्यात कोणीही 10 वर्षात कर्नल होऊ शकत नाही. तर रसिकांनो, ही होती अति आत्मविश्वास ही कथा. ही कथा आपल्याला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा. तसेच अजून ओविराज चॅनल सबस्क्राईब केलं नसल्यास कृपया सबस्क्राईब करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा, ही विनंती. धन्यवाद.